लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल। अदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा झालेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता सप्टेंबरचा हप्ता हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। कधी आहे तारीख, कोणता दिवस आहे, कोणत्या जिल्ह्यातून सुरुवात सांगणार आहे। परंतु बघा, ऑगस्टचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आलेला नव्हता त्यांना पुन्हा आज सकाळपासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी तिथं राहिलेल्या होत्या। जवळपास 70 लाख लाडक्या बहिणी ज्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता राहिला होता त्यांना आता वाटप सुरू झालेलं आहे। लक्षात घ्या, मागचा एखादा रखडलेला हप्ता सुद्धा मिळू शकतो। त्यासाठी काही प्रोसेस असते हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। परंतु लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींचं अजूनही पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु सगळ्यात आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। लगेच व्हिडिओला लाईक करा पटकन, सगळे बघा लवकर पटापटा लाईक करा, कारण सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करा, कोणाकोणाला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे। पटापटा कमेंट्स करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, हे सगळं पटापटापटा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाच्या अपडेटसाठी। बघा लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे अजूनही भरपूर लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे, तर अर्ज तुम्ही भरू शकता। लक्षात घ्या, नवीन अर्ज भरायचा असेल तर तुम्ही एकदा ट्राय करा। अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही अर्ज हा करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता। भरपूर लाडक्या बहिणींनी अजूनही लाभ घेतलेला नाही आहे, तर त्या ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। बघा लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना नवीन योजना आलेल्या आहेत त्या माहीत नाही आहेत। त्या योजना कोणत्या आहेत हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात। कुठला व्यवसाय? पिठाची गिरणी असेल, मिरची कांडप असेल, शिलाई मशीन असेल, छोटा मोठा कुठला तुमचा पापड असेल, असे छोटे मोठे व्यवसाय तुम्ही लाडक्या बहिणी ग्रुपमध्ये सुद्धा करू शकतात। भरपूर योजना आहेत, लक्षात घ्या। लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आधी सांगतो, लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, राज्यामध्ये सध्या 2,40,00,000 लाडक्या बहिणी ह्या ऑगस्ट महिन्यासाठी पात्र झाल्या होत्या। त्यात आपण जर बघितलं तर पहिला आकडा जर आपण बघितलं होतं 2,51,00,000 असा जवळपास होता। तर राज्यामध्ये 30 लाख लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सध्या सुरू आहे आणि त्यातल्या काही लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत आणि काही अपात्र देखील झालेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही त्यांनी आजच्या दिवस वाट पहा। जर तुम्हाला आज हप्ता आला नाही तर तुम्हाला 100% तुमचं नाव यादीतून काढलेलं आहे असं समजून घ्यायचं आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आधीच सांगितलं आहे की ही योजना जी आहे गरीब आणि गरजू लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे। त्यामुळं ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचे जे काही नियम आहेत ते एकदम तंतोतंत तिथं पडताळणी करून पाहिले जात आहात की खरंच बाबा ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ह्या खरंच गरजू आहेत का। म्हणजे काय तर ह्यांचं सगळं चेक केलं जातं मित्रांनो। तुम्हाला तर माहिती आहे आता इन्कम टॅक्स भरायची आजची लास्ट तारीख आहे 15 सप्टेंबर, बरोबर। तर लाडक्या बहिणींनो आज सोमवार आहे, त्यामुळं लक्षात घ्या, सरकारच्या लक्षात आलेलं आहे की कोणी कोणी टॅक्स भरलेला आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींच्या घरात कोणीतरी टॅक्स भरत आहे तर त्या लाडक्या बहिणींना सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही ह्या योजनेतून तुम्हाला बाहेर काढणार। कारण लक्षात घ्या, गेल्या वेळेस सरकारनं नीट बघितलं नसेल, निवडणुका असतील, परंतु ह्या वर्षी सरकारकडे टाईम आहे आणि त्यामुळे सरकारने जे कोणी टॅक्स भरतंय, कारण टॅक्स भरायचा महिना आहे, तुम्हाला माहिती आहे 15 सप्टेंबर म्हणजे आज लास्ट तारीख आहे। आजसुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचे राहिलेले टॅक्स जे आहे ते फाईल करतात, ITR फाईल करतात, बरोबर। आता ज्या लाडक्या बहिणी होत्या आमच्याकडे इन्कम टॅक्स वगैरे काय नाही बाबा, असलं काय विषय नाही। विषय तुम्हाला एक माहिती सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं, सरकार तुमचे बँक ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सगळे त्याच्यावरती नजर ठेवत असतं। लक्षात घ्या, जरी तुम्ही ITR भरत नसाल किंवा तुम्ही लाडक्या शेतकरी बहिणी असाल किंवा कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय करत असाल, कुठं तरी जॉब करत असाल,
तर तुमचे जे बँक ट्रान्झॅक्शन आहे ते सुद्धा सरकारकडे आहे आणि ज्यावेळेस तुमचं बँक ट्रान्झॅक्शन हे 8 लाख 9 लाखाच्या पुढं सारखं जात असतं त्यावेळेस सरकार ते बघत असतं आणि तुम्हाला यादीत चौकशीला टाकत असतं. तर चौकशीमध्ये काय बघतात बुवा, तर पहिली गोष्ट तुमचं रेशन कार्ड कोणतं आहे, पिवळं आहे, केशरी आहे का पांढरं आहे. तर त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड पिवळं आणि केशरी असेल अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा लाभ हा मिळाला जातो. दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का आणि ते तुम्हीच आहे का त्यासाठी KYC करणं गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींचं झालं आहे असं की त्यांच्याकडे अकाउंट नव्हते, त्यांनी फॉर्म तर भरला परंतु त्यांनी घरातील पुरुषाचं नाव दिलेलं होतं. तर काही पुरुषांनी मुद्दामून लाडक्या बहिणीचं खोटी नावं टाकून खोटी कागदपत्र देऊन हे सगळं केलं होतं. तर सरकार बँकेत जाऊन ह्या बँकेतनं डेटा घेत असतं, त्यांना जायची गरज नाही. त्यांना रिक्वेस्ट केली की प्रत्येक विभागातून डेटा येत असतो. कृषी विभाग असेल, बँक डेटा विभाग असेल, ITD विभाग असेल, इन्कम टॅक्स विभाग असेल, अन्न व पुरवठा विभाग असेल, बरोबर. ह्या विभागातून त्यांना प्रत्येक महिन्याला प्रत्येक 6 महिन्याला डेटा येत असतो. तर ते कारण तिथं पण थोडा वेळ लागतो डेटा घेण्यासाठी, कारण एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, प्रत्येकाचा डेटा गोळा करण्याला वेळ लागतो प्रक्रियेला. त्यामुळं अशात काय होतं, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळून जातात. परंतु आता सप्टेंबर महिन्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार पुन्हा एकदा नीट चौकशी करत आहे. ज्या लाडक्या बहिणी खरंच याच्यामध्ये उतरतील अशाच लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला जर हे हप्ता पाहिजेच असेल तर 2 गोष्टी करून ठेवा बरं का. पहिली गोष्ट, रेशन कार्डची KYC करून ठेवा. मी सांगतोय, लक्षात घ्या, केली असेल चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आधार कार्ड अपडेट करून ठेवा. आधार कार्डवरचा मोबाईल नंबर बदलला नसेल तर बदलून घ्या. फोटो बदलून घ्या, आत्ताचा जो फोटो आहे तो टाकून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना अपडेट होऊन जाईल. दुसरी गोष्ट, बँक खात्याची KYC करून घ्या. कारण सरकारनं सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्यात ज्या लाडक्या बहिणी बँक खात्याचं KYC करणार नाही त्यांचं खातं बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक खातं चेक करून घ्या. कारण लक्षात घ्या, सप्टेंबरचा महिना हा खूप महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, 20 तारखेला, तुम्हाला माहिती आहे 20-21ला दिवाळी आहे. आता सरकार लक्षात घ्या, सप्टेंबरचा हप्ता देणार, ऑक्टोबरचा पण हप्ता देणार आणि दिवाळी विशेष एक बोनससुद्धा हप्ता देऊ शकतं. तर ह्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आपण कुठलाच आपल्याकडनं हे राहिलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं अपात्र यादीमध्ये नाव आहे पण मी पात्र आहे, तर तुम्हाला महिला व बालविकास या कार्यालयात जायचं आहे. त्यांना पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती करायची आहे आणि अर्ज भरून द्यायचा आहे. सगळे डॉक्युमेंट द्यायचे आहेत. पुन्हा ते चेक करतील आणि पुन्हा तुम्हाला यादीत टाकून तुम्हाला हप्ता मिळणार आहे. मागचे राहिलेले हप्ते तुम्ही असे घेऊ शकतात. त्यांना विनंती अर्ज करा की मी होते पात्र परंतु मला लाभ देण्यात आलेला नाही, कृपया करून माझं नाव पुन्हा यादीत टाकावं आणि मला पुन्हा जे काही पैसे आहेत ते माझे द्यावे, अशी विनंती अर्ज करा. आग्रह करू शकता, विनंती करू शकता. त्यांना ते देतील नाही देतील हे त्यांच्या ह्याच्यावरती डिपेंड असतं. बघा, आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीने काय करायचं आहे, शेअर करायचा आहे. कमेंट्समध्ये लिहायचं तुमचा जिल्हा कोणता, पैसे आले का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.